श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 13 जानेवारी 2025 वार सोमवार आणि उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. तर शाकंभरी पौर्णिमाची पूजा कशी करावी, त्याचा पूजाविधी काय आहे, नैवेद्य काय दाखवावा, त्याचबरोबर मंत्रसाधना कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे 13 जानेवारी आणि या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे. याशिवाय काहींच्या घरी नवरात्र उत्सव सुरू देखील असेल. तर या शाकंभरी पौर्णिमेची पूजा कशी करावी. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आदिशक्ती ही सूक्ष्म रूपात पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असते. त्यामुळे या दिवशी पूजा मंत्र असं केल्याने गंभीर व्याधींपासून मुक्ती मिळते, तसेच घरामध्ये चांगले आरोग्य निर्माण होते. शाकंभरी देवी ही आदिशक्ती पार्वतीचेच एक रूप आहे. तिची अजून काही नावे आहेत. ती अन्नदेवता देखील आहे. शाकंभरा देवीची पूजा कशी करावी व पूजा नेमकी कशी करायची आहे. या दिवशी काय करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावं. आपल्या घरातील घराजवळची जागा स्वच्छ करून घ्यावी. घरामध्ये नवरात्र सुरू असेल तर पूजा मांडलेलीच असेल. नसेल तर बघा काय करायचं आहे. गणपती आहेत, अन्नपूर्णा देवी आहे, यांना आवर्जून अभिषेक करून घ्यायचा आहे. देवपूजा करायची आहे. परंतु आपल्याकडे नवरात्र सुरू नसेल तर देवघराजवळ एक चौरंग मांडावा. त्यावर लाल वस्त्र टाकावं. त्यावरती शाकंभरी देवीचा फोटो असेल किंवा अगदी आपल्या देवघरात बघा अन्नपूर्णा देवी असेल तर तिचा फोटो जो आहे तो ठेवावा, किंवा तोही नसेल तर कुलस्वामिनीचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर विधिवत पूजा करावी. प्रथम गणपतींची पूजा करावी. नंतर अन्नपूर्णा देवी असेल तर बघा तुम्हाला श्री सूक्त किंवा अन्नपूर्णा देवीचा मंत्राने स्नान अभिषेक जो आहे तो करावा. या पौर्णिमेच्या दिवशी फळांचा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु आपल्याला जेवढं शक्य होईल ना तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा उद्या भोगी देखील आहे, तर भोगीची भाजी देखील करणार आहोत. त्याचबरोबर शाकंभरी देवीला 60 भाज्या ज्या आहेत त्या एकत्र जेवढ्या शक्य असतील तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. त्यानंतर सप्तधान्यांचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर आरती करावी आणि यानंतर मंत्र देखील म्हणावा. यामध्ये बघा आपले महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा षडाक्षरी मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आणि त्यानंतर श्री अन्नपूर्णा देव्ये नमः, श्री अन्नपूर्णा देव्ये नमः हा अन्नपूर्ण देवीचा मंत्र. त्याचप्रमाणे शाकंभरी देवीचा मंत्र देखील पठण करावा. यानंतर ती पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी त्यावर हळद कुंकू वाहावं व आपल्या कुलदेवीची बघा शाकंभरीचे देवीचे स्मरण करावं व पूजा आवरून घ्यावी. अशा प्रकारे ही पूजा नक्की करावी. अतिशय साधी आणि सोपी अशी ही शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशीची ही पूजा करायची आहे. आपल्या सर्वांना अन्नधान्य देणारी देवी ही शाकंभरी देवी आहे. म्हणून तिची वर्षातून एकदाच पूजा बघा नक्की करावी. व आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवी नसेल तर तिची स्थापना तुम्ही या दिवशी नक्कीच करावी. शाकंभरा देवी ही पार्वती देवीचंच एक रूप आहे.
या दिवशी आपल्याला शाकंभरी देवीचा बीजमंत्र हा 108 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. हा जो बीजमंत्र आहे तो आपल्याला या दिवशी 108 वेळा म्हणायचा आहे. याने गंभीर अशा व्याधींपासून मुक्ती मिळते. तसेच जीवनात धन धान्य देणारी ही शाकंभरी देवी आहे. म्हणून वर्षातून एकदा पूजा नक्की करावी. उपासना ही नक्कीच फलदायी ठरत असते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.